नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण वर्ग 10वीची मराठी विषयाची कृतीपत्रिकेचं स्वरूप आज आपण समजून घेणार आहोत। तर या वर्गामध्ये मी नंदकुमार खोडके तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आता मार्चमध्ये आपली बोर्डाची परीक्षा आहे। या बोर्डाच्या परीक्षेमध्ये भाषा विषयाची म्हणजे मराठी भाषेची कृतीपत्रिका समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की आता परीक्षा जवळ आलेली आहे। मित्रांनो, घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही। तर आता आपल्याला हे सगळं स्वरूप एकदा आपण समजून घेतलं की आपल्याला अभ्यास करायला सोपं जाणार आहे। बघा, कृतीपत्रिकेचं स्वरूप जे आहे हे एकूण 5 प्रश्नाचं आहे। याच्यामध्ये आपल्याला एकूण 5 प्रश्न सोडवायचे आहेत आणि एकूण गुण दिलेले आहेत त्यासाठी 80। बोर्डाच्या परीक्षेमध्ये 80 गुणाचीच कृतीपत्रिका येणार आहे आणि 20 गुण तुम्हाला शाळेतून मिळणार आहेत। तर आता आपल्याला हे समजून कसं घ्यायचं, तर आपल्याला एकूण किती प्रश्न सोडवायचे आहेत बोर्डाच्या परीक्षेमध्ये? 5। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे गद्याचा, दुसरा प्रश्न आहे पद्याचा, तिसरा प्रश्न आहे स्थूल वाचनाचा, चौथा प्रश्न आहे भाषा अभ्यास आणि 5वा प्रश्न आहे उपयोजित लेखन। म्हणजे आपल्याला किती सोडवायचे आहेत? 5 प्रश्न सोडवायचे आहेत। प्रश्न तुमच्या लक्षात आले असतील। पहिला जो प्रश्न आहे तो फक्त पाठावरच प्रश्न विचारला जाणार आहे। दुसरा जो प्रश्न आहे तो कवितेवरच विचारला जाणार आहे। तिसरा प्रश्न जो आहे तो स्थूल वाचनाचा, चौथा प्रश्न आहे भाषा अभ्यासाचा आणि 5वा प्रश्न आहे उपयोजित लेखनाचा। असे हे 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। आता एक एक प्रश्न आपण समजून घेऊ, त्याचे आपण गुण सुद्धा समजून घेऊ। पहिला जो प्रश्न दिलेला आहे पाठावरचा, तर एकूण पाठ किती आहेत अभ्यासक्रमामध्ये? आपल्याला एकूण पाठ आहेत 12 अभ्यासक्रमामध्ये। तर त्या 12 पाठावर प्रश्न विचारले जातील, तर त्यामध्ये एकूण 18 गुण दिलेले आहेत। म्हणजे आपलं जे पुस्तक आहे, पुस्तकामध्ये जेवढे काही पाठ आलेले आहेत त्या पाठावर फक्त 18 गुण विचारले जातील। त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो कवितेचा, ज्याला आपण पद्य म्हणतो। तर कविता किती दिलेल्या आहेत? 7 कविता दिलेल्या आहेत। तर या 7 कवितेवर 16 गुणाचे प्रश्न विचारले जातील। त्यानंतर स्थूल वाचन, स्थूल वाचनावर 6 गुण आहेत। तिथं 4 स्थूल वाचन दिलेले आहेत, त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातील। त्याच्यानंतर प्रश्न चौथा हा 16 गुणाचा आहे आणि प्रश्न 5वा जो आहे तो 24 गुणाचा आहे। म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं, काय लक्षात आलं की आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे आहेत। पहिला प्रश्न गद्यावर आहे, दुसरा प्रश्न पद्यावर आहे, तिसरा प्रश्न स्थूल वाचनावर आहे, चौथा प्रश्न हा भाषा अभ्यासावर आहे आणि 5वा प्रश्न आपल्याला उपयोजित लेखनावर सोडवायचा आहे। तर आता आपण गुण लक्षात घेतलेत, आता आपण त्याचे उपप्रश्न लक्षात घेऊयात। आता पहिला प्रश्न जर घेतला असेल आपण गद्यावरचा, तर याच्यामध्ये आपल्याला 3 उपप्रश्न आहेत, अ, आ आणि ई। जसं पहिल्या प्रश्नात आहे तसंच दुसऱ्या प्रश्नात आहे, तसंच 5व्या प्रश्नामध्ये आहे। इथे 3 उपप्रश्न विचारलेले आहेत। चौथ्या प्रश्नामध्ये फक्त 2च उपप्रश्न आहेत आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये उपप्रश्न नाही। लक्षात येते तुमच्या? पहिला प्रश्न गद्यावरचा, त्यालाही 3 उपप्रश्न विचारलेत। दुसरा प्रश्न पद्यावरचा, त्यालाही 3 प्रश्न विचारलेले आहेत उपप्रश्न। 5व्यामध्ये सुद्धा 3 विचारलेत, चौथ्यामध्ये फक्त 2च विचारलेले आहेत आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला उपप्रश्न ठेवलेला नाही। आता हे उपप्रश्न समजून घेऊयात आपण। काय काय लक्षात आलं आपल्याला? गुण लक्षात आलेत आणि आता उपप्रश्नाकडे आपण जाणार आहोत। आता हे जे उपप्रश्न आहेत, या उपप्रश्नामध्ये आपण पहिला घेऊया की गद्यावरचं। आता जे गद्य आहेत त्या गद्य एकूण किती येतं? 12 गद्य दिलेले आहेत, म्हणजे 12 पाठ दिलेले आहेत अभ्यासक्रमामध्ये। तर त्याच्यामध्ये काही पाठ कसे दिलेले आहेत? व्यक्तिचित्रणावर दिलेले आहेत। तर काही पाठ कशावर दिलेले आहेत? अनुभव कथनावर दिलेले आहेत। काही पाठ त्याच्यामध्ये निसर्ग चित्रावर आहेत, तर काही पाठ म्हणजे विज्ञान कथेवर आधारलेले आहेत। असे याच्यामध्ये काही पाठ आणि कविता दिलेल्या आहेत। तर आपण काय करूयात, आधी व्यक्तिचित्रणावर विचारलेले पाठ घेऊयात। व्यक्तिचित्रणावर जे पाठ विचारले त्याच्यामध्ये आपल्याला 3ऱ्या नंबरचा पाठ आहे, जिथं व्यक्तीचं चित्रण त्याच्यामध्ये केलेलं आहे लेखकाने, तो आहे आजी कुटुंबाची आगळ। संपूर्ण जो पाठ आहे तो आजीच्या भोवती पूर्ण आधारित आहे। तो पाठ तो व्यक्तिचित्रणावर आहे। त्याच्यानंतर बालसाहित्यिका गिरजा कीर
हा सुद्धा जो पाठ आहे तो व्यक्तिचित्रणावरचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला गोष्ट अरुणिमाची आहे, तर ती गोष्ट अरुणिमाची जी आहे ना, तर ती आत्मकथन आहे पण व्यक्तिचित्रणच आहे. तिथे तिने स्वतः सांगितलेलं आहे अरुणिमाने. त्याच्यानंतर आहे कर्ते सुधारक, हा चरित्रात्मक पाठ आहे परंतु तिथे सुद्धा व्यक्तिचित्रणच केलेलं आहे. त्यानंतर तू झालास मूक समाजाचा नायक, ही जरी कविता असेल पण तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या संबंधाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधाने ही कविता आलेली आहे. ती कशामध्ये आलेली आहे? ती व्यक्तिचित्रणामध्येच आलेली आहे. आता अनुभव कथन पहा. वाट पाहताना हा जे पाठ आलेला आहे त्याच्यामध्ये अनुभवाचं कथन केलेलं आहे. त्याचप्रमाणे काळे केस हा ललित पाठ असेल परंतु तिथे सुद्धा अनुभवच सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आप्पाचे पत्र, आप्पाचे पत्र सुद्धा अनुभव कथनच सांगितलेलं आहे. आणि सोनाली ही जरी कथा असेल, ही जरी सत्यकथा असेल पण तिथे सुद्धा काय सांगितलेलं आहे? अनुभवच सांगितलेला आहे. म्हणजे आपण व्यक्तिचित्रणात्मक पाठ पाहिलेत, अनुभव कथनात्मक पाठ पाहिलेत. आता त्याच्यानंतर आता संत काव्य जे आहे, तर संत काव्य 3 प्रकारचे येतं की त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे उत्तम लक्षण आहे त्याच्यामध्ये संत काव्यात. त्याच्यानंतर भरतवाक्य दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्व विश्वची व्हावे सुखी हा सुद्धा संत काव्यावर दिलेला आहे. निसर्ग चित्रामध्ये तुम्हाला माहिती आहे एक आहे वसंत हृदय, याच्यात फक्त निसर्गाचं चित्रण आलेलं आहे. आणि गवताचं पात ही जरी रूपक कथा असेल परंतु ती काय आहे? निसर्गाचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्याचप्रमाणे काही सामाजिक जाणीव असलेल्या कविता आहेत. त्याच्यामध्ये सामाजिक जाणीव असलेली कविता त्याच्यामध्ये आहे. या पद्यभागामधली वस्तू एक कविता आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहित आहे की आश्वासक चित्र की कवयित्रीने पुढचं म्हणजे आश्वासक चित्र त्यांनी मांडलेलं आहे त्याच्यामध्ये की पुढे कसं असेल आणि सध्या ते हो घातलेलं आहे, चालू सुद्धा आहे. ते आश्वासक चित्र हे सुद्धा सामाजिक जाणीवाचं आहे. त्याच्यानंतर मणक्या पेरेनं लागा हे जरी स्थूल वाचनामधला असेल पण तिथे सुद्धा सामाजिक जाणीवाच आलेल्या आहेत. आणि आकाशी झेप गेरे ही जी कविता आहे तिथे सुद्धा सामाजिक जाणीवाच निर्माण करणारी ती कविता आहे. त्याच्यामध्ये या पाठामध्ये एक ती कथाच आहे, ती विज्ञान कथा आहे. ती कोणती आहे? की निर्णय नावाची विज्ञान कथा आहे. जशा बाकीच्याही कथा आलेल्या आहेत पण ही एक विज्ञानावर आधारित कथा आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, आता या स्थूल वाचनामध्ये 4 स्थूल वाचन ठेवलेले आहेत बोर्डाने आपल्याला अभ्यासक्रमासाठी. तर पहिलं जे स्थूल वाचन आहे त्याच्यामध्ये बालसाहित्यिका गिरजाकीर हे तुम्हाला माहीत आहे. त्याचप्रमाणे मणक्या पेरेनं लागा ही कविता आहे पण कशामध्ये येते? स्थूल वाचनामध्ये येते. विरांगणा 2 प्रकारच्या विरांगणा आपल्याला विचारलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे लेफ्टनंट त्यांचं नाव आहे स्वाती महाडिक आणि सब इन्स्पेक्टर कोण येतात? रेखा मिश्रा. ह्या दोघींचं इथे स्थूल वाचनामध्ये विचारलेलं आहे. आणि शेवटचं स्थूल वाचन विचारलेलं आहे व्युत्पत्ती कोश. चला म्हणजे आता तुम्हाला या व्युत्पत्ती कोश म्हणजे आता हे जे 4 विचारलेले आहेत याच्यावर परीक्षेत कसे प्रश्न येतात त्याच्यावर आपण विचार करू. तर प्रथमतः आपण समजून घेऊयात की प्रश्न पहिला जो आहे 16 गुणासाठी विचारलेला आहे. त्याच्यामध्ये 12 पाठाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता हे 12 जे पाठ आहेत त्याच्यावर 3 प्रश्न उपप्रश्न आ आणि ई हे 3 उपप्रश्न आहेत. तर या उपप्रश्नामध्ये पहिलं समजून घेऊयात की जो भाग विचारलेला आहे उपप्रश्नाचा त्याला एकूण गुण दिलेले आहेत 7. पहिल्याला 2, दुसऱ्याला 2 आणि तिसऱ्याला 3. आता याच्यामध्ये पहिला जो प्रश्न विचारलेला म्हणजे कृती सोडवायची. आता प्रश्न म्हणजे कृती सोडवायची आपल्याला, म्हणून त्याला नाव काय दिलेलं आहे? कृतीपत्रिका. तर प्रश्न पहिला उपप्रश्न आपल्याला पठित उतारा म्हणजे परीक्षेमध्ये काय येणार आहे? पठित. जो आपण अभ्यासलेला आहे, आपल्या पुस्तकात दिलेले पाठ आहेत ज्याच्यावर आपण अभ्यास केलेला आहे, शिकलेलो आहोत, त्याचं आकलन करून घेतलेलं आहे, तर तो त्याला म्हणायचं पठित उतारा. म्हणजे 2 आणि आ हे दोन्हीही पठित उतार्यावरच प्रश्न येणार आहेत. तर त्याच्यामध्ये काय आहे? ही आकलन कृती 2 गुणाची. आता मित्र याच्यात लक्षात एक गोष्ट ठेवायची की या उपप्रश्नामध्ये जो उपप्रश्न विचारला आहे ना तो पठित उतार्यामधला, तर 2 आपल्याला आकलन कृती सोडवायच्यात. ह्या दोन्हीही दिलेल्या परिच्छेदाचं काळजीपूर्वक वाचन करूनच आपल्याला त्याचं उत्तर लिहायचंय. पण एक लक्षात ठेवा, हे उत्तर वस्तुनिष्ठ असतील. इथे तुम्हाला तिथे जे उत्तर दिलेलं आहे तेच उत्तर तिथे अपेक्षित आहे. म्हणून आकलन कृती 2 गुणासाठी ती वस्तुनिष्ठच असेल, आकलन कृती दुसरी ती 2 गुणाची ती वस्तुनिष्ठच असेल, आणि तिसरा मात्र जो प्रश्न आहे तो मुक्त आहे. इथे तुम्हाला स्वतःचे विचार मांडण्याला संधी आहे, त्याला स्वमत म्हटलेलं आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला. इथे
अ जो उपप्रश्न विचारलेला आहे तो उपप्रश्न आपल्याला 7 गुणासाठी आहे. त्याच्यानंतर आता पहा आ उपप्रश्न विचारलाय, जसा पहिला आहे तसाच दुसरा आहे, काहीच फरक नाही. इथे सुद्धा पठितच येणार आहे. जे आपल्या अभ्यासक्रमात दिलेला आहे मराठीमध्ये त्याच्यातलीच एक पाठ घेतल्या जाईल आणि तो तुमच्या समोर ठेवला जाईल, त्यातला परिच्छेद आणि त्यावर प्रश्न विचारले जातील. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला आकलन कृती जे तुम्ही वाचलंय त्याचं जे तुम्हाला आकलन म्हणजे काय समजणे, आकलन म्हणजे काय समजणे, जे तुम्ही वाचलं ते तुम्हाला समजलं त्यावरच प्रश्नाचे उत्तर म्हणजे त्याला आपण कृती म्हणतो. तर त्या कृती आपल्याला सोडवायच्या. याच्यामध्ये आकलन कृती 2 गुणाची पहिली, दुसरी सुद्धा 2 गुणाची. इथे वस्तुनिष्ठच प्रश्न आहेत, म्हणजे इथे उत्तर वस्तुनिष्ठच असेल. इथे तुमच्या मताला महत्व नाही. तुमच्या मताला कुठे मत आहे, इथं स्वमत विचारलेलं आहे 3 गुणासाठी. म्हणजे अ 7 गुणासाठी, आ 7 गुणासाठी. आता मात्र मित्र हो इथे अपठित उतारा आलेला आहे. तुम्ही तो कधी पाहिलेला नसेल, कधी अभ्यासला नसेल, कधी वाचण्यात तुमच्या आलेला नसेल, याला म्हणायचं अपठित उतारा. इथे मात्र दोन्हीही आकलनावरच्याच कृती येतात. तिथं ते दिलेलं आहे त्याचेच उत्तर तुम्हाला लिहायचे. 2 आणि 2 4 एकूण गुण आहेत त्याला 18. लक्षात आला असेल. उपप्रश्न 3 7 7 आणि 4 असे हे 18 गुणाचे गद्यावर विचारल्या जातील. आता आपण पद्याचा विचार करू 16 गुणासाठी. प्रश्न दुसरा आहे पद्याचा. याच्यामध्ये काय केलेलं आहे, 7 पद्य दिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये एक जी पहिली कविता दिलेली आहे ती फक्त काव्यानंदासाठी दिलेली आहे, फक्त काव्याचा आनंद घेण्यासाठी ती दिलेली आहे. ती बोर्डात प्रश्न विचारल्या जाणार नाहीत. बाकी 7 वर मात्र प्रश्न विचारले जातील. आता पहा याच्यामध्ये सुद्धा 3 उपप्रश्न दिलेले आहेत, अ आ आणि ई. आता याच्यामध्ये बघा पठित जे सुरुवातीला जो प्रश्न येणार आहे अ तो पठितच असणार आहे. याच्यामध्ये म्हणजे पठितच असणार आहे म्हणजे याचे 3ही पठितच आहेत. जसं गद्यामध्ये 2 पठित 1 अपठित दिले, मात्र काव्यामध्ये तसं नाही, 3ही पठितच दिलेली आहेत. तर पहिले काय दिलेली आहे आकलन कृती, हे 2 गुणाची कविता दिलेली असेल त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्या कृती सोडवाव्या लागतील. तर आकलन कृतीवर 2, आकलन कृती इथं सुद्धा 2 गुण दिलेले आहेत, म्हणजे दोन्ही आकलन कृती वस्तुनिष्ठच उत्तर असेल त्याचं. त्याच्यानंतर इथे मात्र अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा आहे, म्हणजे तुम्हाला इथे मुक्त वाव आहे, तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता, मांडू शकता इथे 2 गुणासाठी. आणि काव्य सौंदर्याची कृती सुद्धा तिथे सुद्धा तुम्हाला मुक्ततेला वाव आहे, तुम्हाला उत्तर तिथं लिहिता येते. इथे असे हे 8 गुण विचारलेले आहेत. आता आ इथे सुद्धा पठितच आहे. इथे काय विचारलेलं आहे, एक मुद्दे दिलेले असतील, त्या कवितेवर मुद्दे दिलेले असतील, पण 2 कविता विचारलेल्या असतील, त्यातील तुम्हाला त्या मुद्द्याच्या आधारावर त्या कविता सोडवायच्या असतील. त्याला एकूण 4 गुण दिलेले आहेत, म्हणजे ते गुण विभागून दिलेले आहेत, एकदम 4 दिलेले नाहीत, गुण विभागून दिलेले आहेत. त्याच्यानंतर ई जो आहे तर त्याच्यावर काय दिलेलं असते, हा मात्र स्वतंत्र 4 गुणाचा प्रश्न म्हणजे कृती आपल्याला सोडवावं लागणार आहे. ती आहे दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करायचं. तिथं जी काव्यपंक्ती दिलेली आहे तिचं आपल्याला रसग्रहण करावं लागेल. हे झालं पद्यावरचं. याला गुण कसे दिलेत, इथे दिलेत. पहिल्या अ भागाला त्यांनी 8 गुण दिलेत, आ भागाला 4 गुण दिलेत आणि पुढच्या ई भागाला 4 गुण दिलेत. असे हे 16 गुणासाठी ही कृती आपल्याला पूर्ण करायची. आता प्रश्न तिसरा आहे स्थूल वाचनाचा. इथं किती दिले स्थूल वाचन, 4च आहेत. परीक्षेत विचारले जातील 3 पैकी आपल्याला सोडवायचे 2. आता याच्यामध्ये उपप्रश्न दिलेला नाही, फक्त आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे. परीक्षेत किती दिलेले असतील 3, पण सोडवायचे किती आपल्याला 2. मित्र यामध्ये कसं असते की तुम्ही लिहिल्याच्या नंतर परीक्षक तुमच्या मनाने जे तुम्ही लिहिणार आहात तर परीक्षक त्या ठिकाणी मात्र सहज आणि सरळ हाताने मार्क देत असतो. म्हणून स्थूल वाचनाचे पाठ कथारूपाचेच पाठ आहे. त्याच्यामध्ये मनक्या पेरेने लागा आहे, त्याच्यानंतर बालसाहित्यिका गिरजा कीर आहेत, वीरांगणा तर 2 पैकी 1 वीरांगणेचा प्रश्न ठरलेलाच असतो आणि शेवटचं जे आहे व्युत्पत्ती कोश. तर ते एकदा दोनदा वाचून घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये त्या पाठाचा सारांश जरी चांगल्या पद्धतीनं मुद्देसूद जर लिहिला तरीही परीक्षक तुम्हाला इथे चांगले गुण देतो. आता त्याच्या पुढे जायचंय. इथे आहे प्रश्न 4. त्याच्यामध्ये अ आणि आ असे 2 त्याने उपप्रश्न केलेले आहेत. त्या अ भागामध्ये 8 गुण विचारलेले आहेत आणि आ भागामध्ये 8 गुण, म्हणजे एकूण ही आपल्याला कृती सोडवताना 16 गुणासाठी आपल्याला पूर्ण ती कृती सोडवावी लागेल. आता पहा याच्यामध्ये काय येणार आहे, तर अ भागामध्ये त्यांनी व्याकरण घटकावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत.
त्या कृती आपल्याला सोडवाव्या लागतील. तर पहिली कृती त्याने विचारली समासाची. 2 आपल्याला त्याच्यासाठी गुण दिलेले आहेत. समासाची कृती सोडवत असताना सामासिक शब्द देतील, विग्रह करायला सांगतील किंवा समासाचा प्रकार विचारतील. ते वेगवेगळ्या प्रकारे ते विचारू शकतात. तर समासाची ही कृती आपल्याला 2 गुणासाठी. आता शब्दसिद्धीची 2 गुणाला आहे. शब्दसिद्धी आहेतच किती? 3च येतात. म्हणजे एक आहे उपसर्ग घटित, एक आहे प्रत्यय घटित आणि एक आहे अभ्यस्त. तर त्यामध्ये सगळ्यात सोपं काय आहे? अभ्यस्तची कृती. आधी तुम्ही अभ्यस्त जर समजून घेतलं, कारण की त्याच्यामध्ये अक्षराची पुनरावृत्ती होत असते, तर तिथे ते हे शब्दसिद्धीचा कृती म्हणजे शब्दसिद्धीची कृती सोडवायला सोपी जाते आपल्याला. तिथं 2 गुण दिलेले आहेत. त्याच्यानंतर वाक्प्रचारा मात्र 4. 1 गुण त्यांनी कशाला दिलाय? अर्थ व्यक्त सांगण्यासाठी आणि वाक्यात उपयोग करण्यासाठी दुसरा 1 गुण. अशा आपल्याला 2 कृती सोडवाव्या लागतात. इथे 4 गुण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आता आ भाग घेतलेला आहे, म्हणजे उपप्रश्न आ आहे. याच्यावर भाषिक घटकावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. पहा, त्याच्यामध्ये सुरुवातीला आहे शब्दसंपत्ती. कोणती शब्दसंपत्ती? शब्दसमूहासाठी एक शब्द तयार करायचा आहे. शब्दसमूहासाठी त्याला गुण दिलेले आहेत 1. त्यानंतर समानार्थी शब्द. आता इथं 2 कृती विचारतात बरं, अर्धा गुणासाठी 1 कृती आहे. इथे समानार्थी शब्द सुद्धा तसेच आपल्याला लिहावे लागतील. अर्ध्या गुणासाठी इथे कृती विचारलेली आहे. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द सुद्धा अर्ध्या गुणासाठीच आपल्याला इथे सोडवायचे असतात. आता इथे अर्थपूर्ण शब्द करायचा असतो, म्हणजे 1 शब्द दिलेला असतो आणि त्याचे अर्थपूर्ण 2 शब्द ते करायचे असतात. ती कृती सुद्धा अर्ध्या गुणासाठीच आहे. त्याच्यानंतर अचूक शब्द आपल्याला ओळखायचा. इथं मात्र 2 गुणासाठी ही कृती आहे. 4 शब्द दिलेले असतात, त्याच्यातून अचूक शब्द ओळखायचे असतात. त्याच्यानंतर विरामचिन्ह. विरामचिन्हासाठी 1 गुण दिलेला आहे. विरामचिन्ह 2 अर्ध्या गुणासाठी कृतीत आपल्याला यावं लागेल. एक तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विरामचिन्ह देतील, त्यांचं नाव विचारतील किंवा चिन्हाची खूण करतील, त्याचं नाव विचारतील. अशा प्रकारे हा प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे पारिभाषिक शब्द. आपल्या पुस्तकाच्या पाठीमागे जे ते पारिभाषिक शब्द दिलेले आहेत त्यापैकी 2 कृती दिलेल्या असतात. त्या 2 कृती आपल्याला सोडवायच्यात अर्ध्या गुणासाठी. लक्षात आला असेल तुम्हाला. प्रश्न चौथा 16 गुणासाठी. आता पाहायचं आहे आपल्याला मित्रांनो, उपयोजित लेखनाचा अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये त्यांनी अ, आ आणि ई अशा 3 कृती दिलेल्या आहेत. तर पहिली कृती दिलेली आहे अ, ती सोडवायची आपल्याला पत्रलेखन आणि सारांश लेखन. आता पहा, सारांश लेखन हा जो भाग आलेला आहे हा आलेला आहे आपल्या गद्यातील जो 3रा प्रश्न आहे, म्हणजे अपठित उतारा ई भागातला. तर तेच इथे सारांश लेखन लिहायचं असते. लक्षात येते ना तुमच्या? अपठित जो उतारा आलेला आहे प्रश्न पहिल्यामध्ये त्याचीच आपल्याला सारांश लेखन करायचं. पण मित्रांनो, सारांश लेखनापेक्षा सुद्धा पत्रलेखन सोपं आहे आणि अधिक गुण पडणार आहे. म्हणजे सारांश लेखन सुद्धा तसं सोपं आहे, पण इथे गुण पडण्याला संधी जास्त आहे. कारण की पत्रलेखनामध्ये ठरलेला आहे, मायना ठरलेला आहे, विषय ठरलेला आहे, त्यानंतर मधला मजकूर आहे आणि पत्राचा शेवट सुद्धा आहे. म्हणून इथे चांगल्या पद्धतीचे आपल्याला गुण मिळतात. आता इथे पत्रलेखनामध्ये काय आहे? मागणी पत्र आहे, विनंती पत्र आहे आणि अभिनंदन पत्र आहे. म्हणजे औपचारिक पत्र आहे आणि अनौपचारिक सुद्धा पत्र आहे. आणि याला गणितीय पद्धतीनं पायरीला इथे गुण मिळतात. म्हणून पत्रलेखनाचा प्रश्न लिहिणं अधिक गुण मिळवण्यासाठी चांगला आहे. त्याच्यानंतर इथे आ भागामध्ये त्याने काय केले? इथं कृती दिलेल्या असतात 3 पैकी आपल्याला सोडवायचे असतात 2. इथे गुण दिलेले आहेत 5 आणि 5 10. वरच्या याच्यासाठी गुण 6 दिलेले आहेत. हे लाल अक्षरामध्ये जे आहेत ते गुण दर्शवतात. तर इथे 6 गुण दिलेले आहेत पत्रलेखनाला. पण इथे जे आहे उपप्रश्न आ, याच्यामध्ये आपल्याला 2 कृती सोडवायच्या दिलेल्या असतात 3. कोणत्या? जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे आणि कथा लेखन आहे. हे 3 आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला सोडवायचे किती? सोडवायचे 2. 5-5 गुणासाठी 1-1 कृती. तर जाहिरात लेखन याच्यामध्ये खूप सोपा प्रश्न सोडवला जातो. आणि दुसरी गोष्ट बातमी लेखन किंवा कथा लेखन. ज्याला बातमीचा सराव असेल त्याने बातमी लेखन करायचं. बातमी लेखन ही भूतकाळातच करायची असते. आणि कथा लेखन हे तर आपल्या नेहमी दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत किंवा आपल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपण अभ्यासलेल्या आहेत. पुस्तकामध्ये सुद्धा आपण अभ्यासलेल्या आहेत कथा. तर तुम्हाला कथालेखन करताना 4 गोष्टी महत्त्वाच्या. कथेमध्ये पात्र असतात, कथेमध्ये एक घटना असते, कथेमध्ये वेळ असते आणि कथेचा एक परिणाम असतो. ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि कथालेखन
करायचं आहे. छान पद्धतीनं आपल्याला इथे सुद्धा गुण पडतात आणि इथे तुमच्या मुक्त उत्तर लिहिण्याला वाव आहे आणि परीक्षक सुद्धा इथे चांगले तुम्हाला सरळ हाताने गुण देत असतात. फक्त तुमचं इथं मुद्देसूद आणि व्यवस्थित लिहिलेलं असलं पाहिजेत. कारण की हा जो प्रश्न आहे तो कशावर आधारलेला आहे? हा उपयोजित लेखनावरच आधारलेला आहे. म्हणजे लेखन कौशल्य तपासण्यासाठीचा हा प्रश्न दिलेला आहे 5वा. त्याच्यानंतर आता या ई मध्ये एक कृती सोडवायची. इथे काय केल्या जातात? 3 कृती दिलेल्या जातात. पहिली कृती दिल्या जाते प्रसंग लेखनाची. हा जो ई प्रश्न आहे याला आपण निबंध लेखन म्हणतो किंवा लेखन कौशल्य इथे निबंधाच्या रूपाने आपल्याला दाखवायचं असते. इथे 3 विचारले जातात. एक विचारला जातो प्रसंग लेखन, दुसरा विचारला जातो आत्मकथनात्मक आणि तिसरा विचारला जातो वैचारिक. आता या प्रसंग लेखनामध्ये जे काही प्रसंग आहेत, जे तुम्ही म्हणजे तुमच्या जीवनाशी अनुभवाशी निगडीत बोर्ड या प्रश्नपत्रिकेमध्ये या कृतीपत्रिकेमध्ये असेच प्रश्न टाकले जातात की जे तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले, तुमच्या अनुभव विश्वातील असतील असेच. त्याच्यानंतर आत्मकथन, आपण त्या ठिकाणी स्वतःला कल्पायचं, स्वतःला जाणायचं आणि जे लेखन केले जाते ते आत्मकथन. त्याच्यानंतर वैचारिक, हा जो लेखनाचा प्रकार आहे, निबंध लेखनाचा प्रकार आहे, याला मात्र चांगला अभ्यास असला पाहिजेत. कारण की इथे एक विचार व्यक्त करायचा असतो म्हणून हा वैचारिक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 हे चांगल्या पद्धतीने लिहिता येते. ज्या विद्यार्थ्याचा खूप चांगला अभ्यास आहे, ज्याचं वाचन चांगलं आहे, ज्याला आपण अवांतर वाचन म्हणतो, असं ज्याचं कोणाचं चांगलं आहे तो विद्यार्थी वैचारिक लिहू शकतो. बाकीचे विद्यार्थी प्रसंग लेखन सुद्धा छान लिहू शकतात किंवा आत्मकथन लिहू शकतात. याच्यासाठी गुण दिलेले आहेत 8 गुणाची कृती एवढ्या या कृतीपत्रिकेमध्ये कुठेच नाही. म्हणून प्रश्न 5वा उपयोजित लेखन, त्याच्यामध्ये ई भाग, याच्यात किती विचारलेला आहे तर 8 गुणासाठी ही कृती विचारलेली आहे. मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीनं हे एकदा तुम्ही समजून घ्या आणि अशा पद्धतीनं सोडवायला लागा. आता माझा अनुभव आहे, जवळपास मी 30 वर्षापासून मराठी विषयाचं अध्यापन करतोय. तर मराठी विषयाला वेळ पुरत नाही असे चांगले विद्यार्थी म्हणतात. मग आम्ही म्हणजे माझे विद्यार्थी आणि आम्ही तरी ठरवलेलं आहे आणि आम्ही ते करतोय दरवर्षी. तर आम्ही प्रश्न 5व्या पासून लिहायला सुरुवात करतोय. म्हणजे सुरुवातीला पहिला प्रश्न जो सोडवायचा आहे तो 5वा सोडवायचा आहे, नंतर 4था सोडवायचा आहे, त्यानंतर 3रा सोडवायचा आहे. याला गुण जास्त आहेत, इथे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत आणि इथं लेखनाला खूप वाव आहे आणि जास्त लिहावं लागते. म्हणून हे 3 प्रश्न आपल्या हातात अगोदर करून घ्यायचेत, ते सोडवायचेत आणि नंतर मग इथे तुम्ही दुसरा सोडवा किंवा पहिला सोडवा. म्हणजे काय होईल, आपल्याला वेळेचा प्रश्न निर्माण होणार नाही. वेळ खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला साधता येईल किंवा आपल्याला वेळ पुरेल आणि केव्हा केव्हा एक 4-5 मिनिट उरतात सुद्धा उत्तरपत्रिका आपल्याला चेक करण्यासाठी. म्हणून सुरुवातीला 5वा प्रश्न सोडवा, नंतर 4था सोडवा, नंतर 3रा सोडवा आणि मग पहिला सोडवा किंवा दुसरा सोडवा. असे क्रमानं जर प्रश्न सोडवले तर तुम्हाला वेळ पुरतो. हा आमचा खूप चांगला अनुभव आहे. चला तर मग हे तुमच्या लक्षात आलं असेल. 10व्या वर्गासाठीची कुमार भारतीची कृतीपत्रिका आपण समजून घेतलेली आहे. एकूण प्रश्न 5 आणि गुण 80. करा चांगल्या पद्धतीनं तयारी. तुम्हाला पुढच्या या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.